मोठे नेते कधी काय करतील, कधी कोणावर डाव टाकतील, कधी कोणाला कोंडीत पकडतील हे कधीही सांगता येत नाही। शरद पवार, छगन भुजबळ सध्याच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये हे मुरब्बी आणि दिग्गज असे नेतृत्व आहेत किंवा नेते आहेत। या दोघांची आज 1-1.5 तास बैठक झालेली आहे। या बैठकीनंतर किंवा भेटीनंतर शरद पवार पक्षामध्ये भुजबळ प्रवेश करणार आहेत अशा चर्चा आहेत। भुजबळांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आणि ओबीसी संघर्ष जे सुरू आहे त्या बाबतीत ही भेट असल्याचं सांगितलं। मात्र या पाठीमागं एक वेगळं राजकारण आहे, एक वेगळा डाव आहे, महायुतीनं टाकलेला हा डाव आहे, हे आपल्याला नाकारून चालणार नाही। नेमका तो डाव काय आहे, भुजबळांनी नेमकं काय साध्य करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याच्या पाठीमागं भुजबळांच्या पाठीमागं नेमकं कोण कोण नेते आहेत, या सर्व बाबतीमध्ये या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, विषय खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे आपला चांगला विषय मिस होऊ देऊ नका। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र टुडे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट पण करा। चला तर मूळ मुद्द्याकडे वळूया। गेल्या 8 ते 10 महिन्यापासून आपण पाहत आहात की महाराष्ट्रामध्ये मराठा आणि ओबीसी संघर्ष मोठ्या प्रमाणात होत आहे। गावागावामध्ये कटुता आहे, गावागावामध्ये प्रत्येक समाजाचे लोक आपापल्या कार्यक्रमाला जातात, पण दुसऱ्याच्या कार्यक्रमाला जाणं टाळत आहेत, दुकानाला जाणं टाळत आहेत। त्यामुळे एकंदरीतच ही कटुता, हे द्वेष फार मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेला आहे आणि कुठंतरी हा द्वेष कमी व्हायला पाहिजे। पण प्रत्येक समाजाचा नेता, मग त्याच्यामध्ये ओबीसी नेते असतील किंवा मराठा समाजाचे नेते असतील, हे आगीमध्ये तेल ओतण्याचं काम करत आहेत, हे आपण आतापर्यंत सर्वांनी पाहिलेलं आहे। त्यामध्ये कोणीच पाठीमागे नाही, सर्वजण पुढेच आहे। मूळ मुद्दा आपल्या आजच्या भेटीचा आहे। नेमकं या भेटीमध्ये जे काही 3-4 चर्चा आहेत, यामधलं शरद पवार यांच्या पक्षामध्ये छगन भुजबळ हे प्रवेश करणार आहेत का, तर याचं उत्तर आहे नाही। शरद पवार हे मुरब्बी नेते आहेत, पितामह, राजकारणाचे पितामह त्यांना म्हटलं जातं। महाराष्ट्राचं राजकारण ते कोळून पेलेले आहेत, महाराष्ट्राच्या राजकारणाची नाडी त्यांना माहीत आहे। आजच्या घडीला छगन भुजबळ यांच्या विरोधामध्ये मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे। छगन भुजबळ यांचं नावही मराठा समाज काढू देत नाही, हे शरद पवारांना वेगळं सांगण्याची गरज नाही। मग अशा नेत्यांना, ज्या समाजामुळे लोकसभेत मोठं यश महाविकास आघाडीला मिळालं, त्या नेत्याला शरद पवार आपल्या पक्षात प्रवेश का देतील, हा सरळ आणि साधा प्रश्न आहे, जे सर्वांना समजू शकतो। त्यामुळे इथं शरद पवारांच्या पक्षात छगन भुजबळ जरी येणार असले तरी सुद्धा त्यांना शरद पवार प्रवेश देणार नाहीत, एवढा विचार ते करू शकतात, ते दुधखळे नाहीये। आता दुसरा विषय, नेमका डाव काय टाकला, याच्या पाठीमागं एक मोठी यंत्रणा आहे, मोठं चक्रव्यूह आहे। ते कसं आहे हे आपण पाहूया। लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला जबर फटका बसलेला आहे। मराठा ओबीसी संघर्षामध्ये मराठा समाज पूर्णतः महाविकास आघाडीच्या बाजूला गेला। महाविकास आघाडीच्या बाजूला गेल्यानंतर भाजपच्या बाबतीमध्ये मराठा समाजाच्या मनात खूप तीव्र भावना आहे, खूप मोठा विरोध आहे। हा विरोध योजना आणल्या, लाडकी बहीण योजना असेल किंवा आणखी योजना आणल्या तरी सुद्धा कमी होताना दिसलेला नाही। कारण मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅली ज्या झाल्या त्यामध्ये रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती, प्रत्येक ठिकाणी रेकॉर्ड ब्रेक गर्दी होती। त्यामुळे कुठेतरी एक वेगळा डाव आखला असावा अशी चर्चा आहे, असा अंदाज आहे। यामध्ये त्रिमूर्ती जी आहे महायुतीची, ही त्रिमूर्ती त्याच्या पाठीमागे असू शकते। त्रिमूर्ती आणि भुजबळ यांच्या एकत्रित चर्चेतून नेमकं काय केलं पाहिजे हे यांनी या ठिकाणी ठरवलेलं असू शकतं। तशा बैठकी, त्या संदर्भात बैठका झालेल्या असू शकतात। कारण सुधीर मुनगंटीवार यांचं आजच एक वक्तव्य आहे, गुप्त बैठका बरंच काही गोंधळ करू शकतात किंवा एक भूकंप करू शकतात। मग शरद पवारांची आणि भुजबळांची बैठक ही गुप्त नव्हती, त्यांनी संदर्भ दिलेत। अजित पवार आणि एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, जे की हे 2 पक्ष फुटण्याच्या अगोदरच्या। मग आता संदर्भ जे दिलाय तो आता काही अशा गुप्त बैठका झाल्यात का महायुतीच्या नेत्यांच्या, हा सुद्धा प्रश्न समोर येतो। मग मुद्दा असा आहे
की शरद पवार आतापर्यंत मराठा आणि ओबीसी वादापासून दूर राहिलेले आहेत. कधी त्यांनी उघडपणे भूमिका घेतलेली नाही. आपला त्याच्याशी काही संबंध नाही असं त्यांचा वारंवार दाखवण्याचा प्रयत्न आहे. तर दुसरीकडे महायुतीच्या नेत्यांना शरद पवारांना कुठंतरी या वादामध्ये ओढल्याशिवाय मार्ग निघणार नाही हे सुद्धा माहीत आहे. मग भुजबळांनी आज जी भेट घेतली, या भेटीतून भुजबळांनी शरद पवारांना जे काही सांगितलं, जे काही त्यांना विनंती केल्या, त्यामध्ये मराठा ओबीसी वाद कमी करण्यासाठी आपण पुढाकार घ्यावा, आपण बैठकीसाठी पुढाकार घ्यावा, आपण मुख्यमंत्र्यांना आणि विरोधी पक्षातील नेत्यांना आपण बोलावं, दोन्ही समाजाच्या घटकात दोन्ही जे काही समाज आहे ओबीसी आणि मराठा यांचं नेतृत्व करणारे यांच्या जे नेते आहेत त्या नेत्यांना आपण बोलावं, हे सर्व त्यांनी सांगितलं आणि त्यांना शरद पवारांनी होकार सुद्धा दिलेला आहे. त्यामुळं एकंदरीतच अलगदपणे शरद पवार हे भुजबळांच्या डावामध्ये अडकलेले आहेत. आता ते नेमकं कसे ते आपण या ठिकाणी चर्चा करूया का, ते नेमकं कसं ते पाहूया. शरद पवार आतापर्यंत दूर राहत होते या प्रकरणापासून, पण आता शरद पवारांना खऱ्या अर्थानं भुजबळांनी ओबीसी आणि मराठा वादाच्या प्रकरणाच्या खटल्याच्या मेन विषयाचं न्यायाधीशच शरद पवारांना त्यांनी करून टाकलेलं आहे. आता न्यायाधीशाच्या भूमिकेमध्ये शरद पवार आहेत. आता शरद पवार न्यायाधीशाच्या भूमिकेत असल्यामुळं शरद पवारांनी जो काही या निर्णय घेऊन भूमिका व्यक्त करून सरकारला निर्णय घ्यायला जो काही निर्णय घ्यायला भाग पाडलं, त्यामध्ये दोन्ही बाजूनं शरद पवार यांनाच फटका आहे, शरद पवार यांचं नुकसान आहे. ते कसं ते पाहू. जर सगळे सोयरे आणि ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सरकारला घ्यायला भाग पाडला तर महाराष्ट्रातील ओबीसी समाज कायमचा शरद पवारांपासून दूर होऊ शकतो. मराठा समाज जवळ येऊ शकतो कारण तो ऑलरेडी जवळच आहे, त्यामुळे त्याचा फायदाही नाही नुकसानही नाही. पण ओबीसी समाज पूर्णतः दूर जाऊ शकतो. दुसरी बाजू सगळे सोयरे आणि ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण नकोय, ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशी भूमिका घेतली आणि त्या सर्वपक्षीय बैठकीमध्ये तसा निर्णय जर झाला तर त्याचं खापर शरद पवार यांच्यावरच फोडलं जाणार किंवा संपूर्ण दोष त्यांच्यावरच येणार आणि मराठा समाजाच्या रोषाचा सामना शरद पवारांना त्यावेळी करावा लागणार. त्याचा फटका त्यांना विधानसभेमध्ये बसू शकतो, हे नाकारता येणार नाही. त्यामुळे एकंदरीत एकीकडे आड आणि एकीकडे वीर अशी कंडिशन त्यावेळी शरद पवारांची होऊ शकते. कारण आता त्यांनी या प्रकरणाचं सारथ्य करण्याचं मान्य केलेलं आहे, होकार दिलेला आहे. आता त्यांना मागे सरून चालणार नाही किंवा ते सरकणारही नाही. पण शरद पवार कोणाच्याही डावामध्ये अडकतील तर ते शरद पवार कसले, आतापर्यंतचा अनुभव वेगळा आहे. त्यामुळे शरद पवार भुजबळांच्या डावाला डाव कसा उलटून लावू शकतात किंवा उलटवतात, प्रतिहल्ला कसा करतात, हे सर्व येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू. तोपर्यंत नमस्कार.